सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्यचे अधिकृत उमेदवार एक गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून तुमच्यासारखाच पक्षाशी एकनिष्ठ राहून मागचे 30 वर्ष नगरसेवक पद कोणताही राजकीय वारसा नसताना आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो। जसं रिक्षावाल्यांचा प्रवास असतो, संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोहोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय, पाठिंबा देताय। पण पाठिंबा पुरतीच मर्यादित राहू नका। तुमची भूमिका आजपासून 20 तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भाऊंना निवडून आणणं हे गरजेचं आहे। रिक्षा संघटना ही नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्या सोबत असते आणि रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं। तर हे शहर मध्य 15 वर्षांनंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागाळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात, भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेढ निर्माण करणारे उमेदवार नसतात। आणि हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे, समाजाला एक ठेवणं, गोरगरिबांसाठी काम करणं, सोलापूरमध्ये अमन चैन आणि शांतता ठेवणं। सोलापूर ही 4 हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते। मागचे 15 वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरात दंगा किंवा दंगल पसरवण्याची। खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही, कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं। म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे। रिक्षा चालक जे असतात ते पण वेगवेगळ्या जाती धर्माचे जमातीचे असतात, पण तुमच्यामध्ये जी एकी आहे तेच खरं तर तीच मिनी इंडिया आहे, तेच खरं देश आहे, तेच खरं भारत देश आहे। आणि त्याच प्रकारचा संदेश, त्याच प्रकारची भूमिका देशभरात गेली पाहिजे। या बीजेपीने आपल्या देशाला जातीची धर्माची पातीची कीड लावली, ती मुळापासून उपटून आपण फेकून द्यायला पाहिजे। काँग्रेसला मतदान करून आणि चेतन भाऊंना निवडून आणू। येणाऱ्या 20 तारखेला चेतन भाऊंना आशीर्वाद स्वरूपात मतदान कराल अशी मी सगळ्यांना विनंती करते। सगळ्या रिक्षावाल्यांना, कुटुंबियांना 2 नंबरचं बटन आहे, 2 नंबर म्हणजे विक्ट्री, आणि 2 नंबरच्या बटनावर बापू चेतन भाऊंना निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करते। पुनश्च तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।